ज्वारीची उकडपेंडी करण्यासाठी लागणारं साहित्य: ज्वारीचं पीठ, कांदा, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरं, हिंग, लसूण, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची, हळद, मीठ, तेल, दही, कोथिंबीर, पाणी. मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करून त्यात लसूण घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा. आता त्यात कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. यात ज्वारीचं पीठ घालायचं आणि मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं खरपूस भाजायचं. आता हळद, तिखट, चवीनुसार मीठ घालून हे जिन्नस एकत्र करायचे. आता यावर दही आणि थोडंसं गरम पाणी घालून हे मिश्रण मिसळून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफवून घ्यायचं. यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली ज्वारीची उकडपेंडी तयार. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये जाईल सगळ्यात आधी मोहरी. मोहरी छान फुलली की यामध्ये जाईल जिरं, हिंग, लसूण. आणि लसूण आपण आहे ना, लसूणला मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा. आणि अर्थातच कांदा छानपैकी आपण परतून घेऊयात सोनेरी रंग. आता इथे कांदा छानपैकी परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात 1 कप ज्वारीचं पीठ. आणि ज्वारीचं पीठ घातलं की हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर कमीत कमी 7 ते 8 मिनिट तरी हे पीठ छान भाजून घ्यायचं. पीठ भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पीठ कच्चं नाही ठेवायचं. पीठ छान भाजलं की ते छान फुलतं, त्यामुळे हे भाजणं गरजेचं आहे. आणि इथे हे ज्वारीचं पीठ छान खमंग खरपूस असं भाजून घेतलं, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला आपण यामध्ये घालूयात हळद. हळद आधी नाही घालायची, आधी घातली तर ती करपेल. आणि त्याचसोबत 1 चमचाभर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूयात. आणि आता हे सगळं एकजीव करूयात जिन्नस. हळद, लाल तिखट, क्या बात आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे दही. अगदी 2 चमचे दही. आणि त्याचसोबत यावर आहे ना गरम पाण्याचा हबका द्यायचा. फक्त 2 ते 3 चमचे गरम पाणी घालायचं. खूप पाणी घालायचं नाही आहे. आणि हे पटकन मिक्स करायचं. आणि गरम पाणीच वापरायचं, म्हणजे ते ज्वारीचं पीठ छान फुलतं. 2-2 चमचे पाणी घालायचं. पाव कप पाणी पुरेसं होतं, 1 कप जर ज्वारी असेल तर. आणि हे आता व्यवस्थित एकजीव करूयात. आता हे छान व्यवस्थित कंबाईन करून झालं की झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर छानपैकी याला एक वाफ काढून घेऊया. इथे ही उकडपेंडी मध्यम आचेवर बरोबर 7 ते 8 मिनिटं मी वाफवून घेतलेली आहे. येस, आता चेक करा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल छान अशी फुललेली आहे ही उकडपेंडी. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. मिक्स करूयात. क्या बात आहे. ही उकडपेंडी आहे ना, ही अशीच खायला खूप छान लागते. आता गॅस बंद करूयात. किंवा थोडंसं दही घेतलं, जर थोडंसं ताक टाकून खाल्लं तरीही छान चवदार होते. मुख्य म्हणजे दमदमीत आहे, पौष्टिक आहे. तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये थोड्याशा बारीक चिरलेल्या भाज्यांचा पण समावेश करू शकता, जेणेकरून ते एक फुल मील किंवा कंप्लीट मील होईल.